नाही ज्योती, त्या मुक्ताशी मला काहीही देणं घेणं नाहीये. तिने वाटेल ते करावं ना स्वतःच्या आयुष्याचं. मला काय करायचंय? तू एवढा का रागवलायस? मी कशाला रागवू? माझा काय संबंध आहे? ती मला उत्तर देण्याचं टाळायला लागली ना, तेव्हाच खरं तर सगळं संपलंय. कसं असतं माहितीये, आपण कितीही डोळे मिटून घेतले ना तरीही ते विचार जर का आपल्या मनात असतील तर ते आपल्याला दिसतातच. ज्योती, तितका विचार मी करतच नाहीये. एक मात्र खरं, मुक्ताने मला फसवलंय. तुला खरंच असं वाटतं? ऑफकोर्स ज्योती. पण मी माझ्या मनाशी प्रामाणिक आहे. खरंच? मला सांग, तुला जर असं वाटतं की तू स्वतःशी खरंच खूप प्रामाणिक आहेस, तर मग ह्या काही काळात कॉलेजमध्ये घडलेल्या गोष्टी तू मला का नाही सांगितल्यास? कोणत्या गोष्टी? कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर मुक्ताने तुझ्यावर हात उगारला, ही गोष्ट खोटी आहे? बाबा येते आम्ही. एक मिनिट गौरी, एक मिनिट. गौरी, काल तुझ्या आईचा फोन आला होता. काय? केव्हा? ती बोलली तुमच्याशी? नाही. म्हणजे काय? काय नाही, फोनची बेल वाजत होती, मी उचलला. समोरून कोणीच बोललं नाही. मी हॅलो हॅलो म्हटलं आणि समोरून फोन ठेवला गेला. पण मग कशावरून तो आईचा फोन होता? इंट्युइशन, सिक्स्थ सेन्स. काय गौरी, इतक्या वर्षाचा सहवास असतो ना, तेव्हा शब्दानेच बोलावं लागत नाही. शांतता बरंच काही बोलते. आता समोरून कोणीच काही बोललं नाही तर मी ओळखलं, ती गायत्रीच असणार. तिला काहीतरी मला सांगायचं होतं, पण हा पण प्रत्येक वेळेस आडवा येतो ना. मनुष्य स्वभाव. माणूस हा प्राणी सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. का माहिती? स्वभावामुळे. म्हणजे विचार करतो एक, बोलतो दुसरंच, ठरवतो तिसरंच, होतं चौथंच. पण बाबा, जर आईने आपणहून फोन केला असेल तर म्हणजे त्या अर्थी तिला तिची चूक पटली असेल किंवा तिला पश्चाताप झाला असेल. नाही, असू शकेल. कदाचित तिची चूक कबूल करायला तिला फोनवरून लाज वाटत असेल किंवा इगो आड येत असेल. बाबा, आईचा इगो आड येत असेल, पण तसा तुमचा सुद्धा येतोय का? बाबा, तुम्ही का नाही फोन करत आईला? गुड क्वेश्चन. मी का नाही फोन करत आईला? गौरी, ज्या कारणावरून तुझी आई हे घर सोडून गेली ना, ते कारण राहतच काही, ते उरतच काही. त्या कारणाचं जेव्हा निचरा होईल ना, तेव्हा मी फोनच काय तिला आणायला जाईन तिथे. हे कारण पटण्यासारखं आहे. कारण घर सोडून गेली आई ते तिच्या हट्टासाठी. जेव्हा तिचा हट्ट संपेल, तिचा वेडेपणा तिच्या स्वतःच्या लक्षात येईल ना, तेव्हा आपल्या घराला घर पण येईल खऱ्या अर्थाने. हाय होप्स बट नॉट इम्पॉसिबल. चला पळा, उशीर होतोय. हो, बाय बाय. काय तुम्ही
तुम्ही खरंच सांगताय सुप्रियाजी? अगदी खरं. माय गॉड, माझा तर विश्वासच बसत नाहीये. तुला सांगू का विनी, इतकी वर्ष मी या व्यवसायात आहे, पण टीटीनी तुझे फोटो करण्यासाठी इतक्या लगेच परमिशन दिली या गोष्टीवर माझाही विश्वास बसला नाही अजून. तुला तर माहितीये, टॉपच्या मॉडेल्स सुद्धा त्याच्या वेटिंग लिस्टवर असतात. पण खरंच कसे तयार झाले असतील ते? कसे म्हणजे काय? त्याचं एकमेव कारण आहेस तू. त्यांना नक्कीच तुझ्यामध्ये चांगला स्पार्क दिसला असणार. तुला सांगते, हे टीटी सारखे लोक असतात ना, ते कॅमेऱ्याच्या अँगलने सगळ्यांकडे बघत असतात. पैशाची त्यांना काही पडलेली नसते ग. अरे हो, बरी आठवण झाली. स्टुडिओ आणि बाकीच्या खर्चासाठी काही पैसे लागतील. हा नाही नाही नाही, तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. जेव्हा कधी तुम्हाला पैसे लागतील ना, तुम्ही मला सांगा, मी देईन. नाही नाही अगं, काळजी करण्यासारखं काय आहे त्यात? पैसे काय मीही खर्च करेन. खरंच तुम्ही खूपच करताय माझ्यासाठी. म्हणजे ए प्लीज प्लीज, हे थँक्स वगैरे बोलू नकोस हा आता. तुला आता फक्त एकच करायचंय, रेग्युलर एक्सरसाइज आणि जंक फूड एकदम बंद. या दॅट्स राईट. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय. कॉफी. अगो बाई, मी साखरच नाही घातली. तुम्ही काही मला बोलला नाहीत वंस? वंस, साखरच घालायला विसरले मी. सगळं ठीक आहे ना? छान लागते. आता मी कॉफी बद्दल नाही विचारत आहे, तुम्हाला विचारते. सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. सर, तुम्ही बोलावलात? मुक्ता, काही काम होतं? अगं, ऑफिसमध्ये एकमेकांशी माणसांनी कामाशिवाय बोलूच नाही का? तसं नाही सर. नाही, तू म्हणतेस ते काही अंशी बरोबरही आहे. आपण आता ऑफिसात एकत्र येतो ते काम करण्यासाठीच की, पण त्या पलीकडे जाऊनही आपल्यामध्ये एक नातं आहेच ना, माणुसकीचं. आणि ते असायलाही हवं. मला पेंडसे म्हणत होते, आज तू ठरलेल्या वेळेपेक्षा 20 मिनिटं उशीर आलीस. आय एम व्हेरी सॉरी सर. ऍक्च्युली मी खूप प्रयत्न केलेला. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. पण तुझी एवढी धावपळ होतीये हे तुम्हाला आधीच सांगायला हवं होतंस. सर, आता ही सगळी कारणं तुम्हाला काय सांगायची? अगं, मी फक्त तुझा सिनियर म्हणून तुझ्याकडून कामं करून घेण्यासाठी इथे बसलेलो नाहीये. त्या पलीकडे जाऊनही माझ्याकडे काही अधिकार आहेत, आणि तुझ्यासारख्या मेहनती मुलीला मदत करायला मी त्यांचा नक्कीच वापर करेन. मी पेंडसेंना सांगितलंय, उद्यापासून ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा येण्याची मुभा मी तुला दिलेली आहे. पण सर हे बघ, मी काही फेवर वगैरे करत नाहीये. मला माहितीये तुझा हा पहिलाच जॉब आहे, तुला एवढ्या धावपळीची सवय नाही. त्यामुळे मैत्रीच्या नात्यानं मी फक्त तुला मदत करतोय. थँक्यू सर, पण मी वेळेवर येत जाईन. दॅट्स द स्पिरिट. कॉफी घेणार? थँक्यू सर, पण बाहेर खूप काम आहेत. ओके, यू कॅन गो. आणि हो, यापुढे काहीही प्रॉब्लेम असेल तर सरळ येऊन मला भेटायचं. हो सर. आणखी एक गोष्ट, ऑफिसमधल्या इतर स्टाफ पासून जरा सांभाळूनच राहा. नाही, हे सगळं तुला सांगतोय ह्याचं कारण तुझ्यासारखी कामाच्या बाबतीत सिन्सिअर असणारी माणसं फार कमी असतात. इतरांना नको त्या गोष्टींमध्ये आणि गॉसिप्समध्ये फार इंटरेस्ट असतो. चांगल्या मनानं, चांगल्या दृष्टिकोनानं ते कुठल्या गोष्टीकडे बघूच शकत नाही. त्यामुळे फालतू गोष्टींमध्ये तुझा वेळ वाया घालू नकोस. तुमचं बरोबर आहे सर, मी नक्की लक्षात ठेवेन. थँक्यू. नाही नाही नाही, प्लीज 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 प्लीज. माझी बर्थडे पार्टी म्हणजे तुमचं बिझनेस फंक्शन नाही. प्लीज ना डॅडी. असं काय करतेस प्रीती?
अगं माझ्यासारखा बिझनेसमन अशी पार्टी अरेंज करण्याचं निमित्त शोधत असतो. हेच सांगते मी, मला ते नकोय. हे बघ. प्लीज एक मिनिट, पुढच्या महिन्यात दीदीचा बर्थडे आहे ना, तेव्हा हवं ते करा. माझ्यावर कशाला आता? अजिबात नाही. हे सगळं गाजावाजा करून बर्थडे पार्टी सेलिब्रेट करण्याच्या अगदी विरोधात आहे मी. अगं पण का? का म्हणजे आपण 1 वर्ष मोठे झालोय, हे लोकांना ओरडून कशाला सांगितलं पाहिजे? काहीतरी बोलू नको ज्योती. हे बघ, मला तर वाटतं माणसानी आयुष्यातली प्रत्येक संध्याकाळ सेलिब्रेट केली पाहिजे. नको प्लीज, मला ते नकोय. हे बघ काहीतरी. डॅडी प्लीज ना, आता काय बरं ओके, आता एक काम कर, तूच यादी बनवून दे, त्या आणि तेवढ्याच लोकांना बोलवू आम्ही बस. यादी बनवते ना मी. हा. म्हणजे राकेशची फॅमिली हो. आणि माझे काही खास गेस्ट. खास गेस्टची यादी झालीये की करायची अजून? करायची आहे. म्हणजे आपण चला यादी करूया. कशाला करूया? नाही इथे सगळं फायनल. नाही म्हणजे आम्ही बसतो आणि छान आरामात विचार करून एक यादी बनवतो आणि लगेच तुम्हाला देतो ना. तर मग नाही, चल. का माझं ज्योती खरंच या दोघी बहिणींचं आपापसात जे काही चालू असतं ना, काही पत्ता लागत नाही आपल्याला. काहीच कळत नाहीये जीवा. खरंच मी उगाच नाही सांगत आहे. अरे पावला पावलावर संकट समोर येऊन उभं राहत आहे. यालाच तर आयुष्य म्हणतात ना सागर बाबा. सगळ्यांनाच हा त्रास असतो. अरे पण याला काही अंत आहे की नाही? याचा अंत म्हणजे माणसाच्या आयुष्याचा शेवट बर का. जगणं म्हणल्यानंतर हे सगळं आलंच. शिवा मला नकोय हे सगळं. सागर बाबा, त्रासापासून जेवढं लांब पळताल तेवढा त्रास तुमच्या मागे लागेल. कसं आहे, माणूस स्वतःच्या सावलीलाच भूत समजून पळत असतो. गरज असते ती फक्त एकदा माग वळून बघायची. पण सत्य खूप भयानक असेल तर ते बघायचं, त्याला इलाज नाही. कसं आहे, अंगावरचा फोड लाख लोकांपासून वाचवू शकाल, लपवू शकाल, पण स्वतःपासून कसा काय लपवणार? बरोबर आहे जीवा तुझं. आता कुठल्याही परिस्थितीत मला खचून चालणार नाही. मी ठामपणे उभा राहणार. काय वाटेल ते होऊ दे. सागर बाबा, जो माणूस स्वतःहून असं बोलतो ना, त्याला जगात कोणाचा बा सुद्धा जागचा हलवू शकत नाही. हॅलो आई. आशिष, बरं झालं तूच फोन उचललास. अरे काय म्हणतोयस? कसा आहेस तू? फारसा बरा नाहीये. का रे बाबा, काय झालं? तब्येत बिब्येत ठीक आहे ना तुझी? तुझी झोप होत नसणार बघ. आणि खातोयस का वेळेवर नीट? आई, हे सगळे प्रश्न विचारायला घरी ये ना ग तू. आय एम मिसिंग यू अ लॉट. बरोबर आहे, येईन. बरं आशिष, घरचे बाकी सगळे म्हणजे गौरी कसे आहेत सगळे? बाबा आणि गौरी मजेत आहेत. माझं डोकं खायचं काम व्यवस्थित चालू आहे. का? आता तू काय केलंस त्यांना? मी काय केलं किंवा काय केलं नाही याचा संबंध कुठे येतो? आशिष जे काही करतो किंवा नाही करत ते चुकीचंच असतं ना. आणि त्यासाठी त्याला सतत उपदेश अमृत पाजत राहायचं हा आपल्या घरचा नियमच आहे. बरं ठीक आहे. आई, तूच तर मला समजून घ्यायचीस ना. आणि आता तूच तिकडे जाऊन बसलीस तर. हे बघ आशिष, माझा नाईलाज आहे. आई, कळतंय का मला, पण म्हणूनच म्हणतोय तू परत ये. हे बघ बाकी कोणाचा विचार नको करूस, माझ्यासाठी परत ये प्लीज. बर, मी येईन परत. आशिष, तुला एक सांगू? तू आत्ता मला नुसतं हे म्हणालास ना तरी मला खूप बरं वाटलं. खरंच म्हणजे असं जाणवलं की त्या घरात कुणाला तरी माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय. तू माझी काळजी करू नकोस. आई, तू
स्वतःची काळजी घे, वेळेवर झोप आणि जेव. येईन बाळा. काही चुकीचं बोलतोय का मी? तुझ्या वडिलांनी म्हणजे गोवर्धन प्रभूंनी आमच्या डेअरी फार्ममधून पैसे नाही सोडले? राकेश, सॉरी. कितीही आरामात गेलीस तरी ही नोकरी तुलाच मिळणार. मला तर वाटलेलं की आज ऑफिसला जायचा माझा पहिला दिवस हे तू विसरूनच गेलास. तुझी कुठलीही गोष्ट मी कशी काय विसरू शकेन. ऑल द बेस्ट. ताई आत्या, फोन घे ना. माझे हात स्वयंपाकात आहेत ग. गोवर्धन जरा फोन घे रे. घेतो ग बाई, किती आरडाओरडी करतात सकाळी सकाळी. हॅलो, येस स्पीकिंग. हो हो हो, येस ऑफकोर्स. हो हो मॉर्निंग. ऑफकोर्स आय एम इंटरेस्टेड. रिअली? अच्छा, थैंक यू. प्लीज लेट मी थिंक ओवर इट. हाँ, yes, of course I'll let you know. Yes. Thank you, sir. Thank you very much. कुणाचा फोन सकाळी सकाळी? अरे बातमी ऐकलं ना, बेशुद्ध पडाल दोघे जणी. सांगा ना पप्पा. अगे काय आहे, भारतातला एक उद्योग समूह डायव्हर्सिफिकेशन करतोय. न्यूझीलंडला एक मिल्क प्रॉडक्ट तयार करणारी कंपनी, त्यांना त्यांचे प्रॉडक्ट इथे तयार करून इथेच विकायचे. या संपूर्ण उद्योग समूहाची जबाबदारी मी उचलावी असं त्यांचं म्हणणं आहे. ग्रेट. आता रेम्युनरेशन किंवा बाकीच्या टर्म्स अँड कंडिशन्स पुढच्या मीटिंग मध्ये ठरतील, पण बघूया, होईल असं वाटतंय. म्हणजे कोलॅबोरेशन होणाऱ्या ह्या नवीन कंपनीचे तुम्ही सीईओ सर्व. तसं म्हणायला हरकत नाही. मग पप्पा, तुम्ही त्यांना काय सांगितलं? अगं असं काय करते, एवढंच काही निर्णय घेतलेला नाही. एकदा त्यांची ऑफर रेट मला कळू दे, त्यानंतर एक छानशी मीटिंग होऊ दे, त्यानंतर फायनल करून टाकू. चला, आजची सकाळ बाकी छान उगवली. येस. आता छान खा प्या आणि जोमानी कामाला लागा.